गुड आफ्टरनून गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ 8 बिट नंबर बघितलं. नंतर वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ एन 8 बिट नंबर अँड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ एन 8 बिट नंबर बघितलं. आता बघूया ALP टू डिवाइड 8 बिट नंबर, म्हणजे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग टू डिवाइड 8 बिट नंबर. तर याच्यामध्ये फ्लोचार्ट आहे. फ्लोचार्टची पहिली स्टेप आहे स्टार्ट, ते ओव्हलमध्ये लिहितो. नंतरची आहे नंतरची स्टेप आहे इनिशियलाइज DPTR ॲज अ मेमरी पॉईंटर. DPTRमध्ये तो कन्सिडर करायचा आहे मेमरी पॉईंटर, म्हणजे त्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला, एक मेमरी ॲड्रेस सेंड करायचे, राईट. नंतर मूव द कंटेंट ऑफ DPTR इन रजिस्टर ए. तर त्या DPTRमधला जो कंटेंट आहे DPTRच्या मेमरी ॲड्रेसमधला, तर तो आपल्याला मूव करायचा आहे, तो कंटेंट रजिस्टर एमध्ये अकोम्युलेटरमध्ये, आणि तो असणारे डिवायझर. नंतर काय करायचं, डिवायझर आपण कशामध्ये ठेवतो, रजिस्टर बीमध्ये. म्हणून काय करायचं, मूव द कंटेंट ऑफ रजिस्टर ए इन रजिस्टर बी. मग जे अकोम्युलेटरमधला कंटेंट होतो रजिस्टरमध्ये मूव करायचं. नंतर आहे इन्क्रीमेंट मेमरी पॉईंटर बाय 1. DPTRचा जो मेमरी पॉईंटर आहे, मेमरी ॲड्रेस, तो एकने इन्क्रीमेंट करायचं का, तर आपल्याला दुसरा नंबर घ्यायचा आहे म्हणून. नंतरची स्टेप आहे मूव द कंटेंट ऑफ DPTR इन रजिस्टर ए. त्याला बोलतात डिवायडंट. म्हणजे अकुमुलेटर म्हणजे DPTRच्या मेमरी ॲड्रेसमधला जो डेटा आहे तो अकुमुलेटरमध्ये मूव करायचा, आणि तो असणार आहे डिवायडंट. म्हणजे ज्याला डिवाइड करायचं तो डिवायडंट. ओके. नंतरची स्टेप आहे डिवाइड द कंटेंट ऑफ रजिस्टर बी विथ कंटेंट ऑफ रजिस्टर ए. म्हणजे अकुमुलेटरमध्ये जो डेटा आहे तो डिवायडंट आहे, तो डिवायझरने जो रजिस्टर बीमध्ये आहे त्याच्याशी, म्हणजे त्याने डिवाईड करायचं आहे. ओके. आणि एमध्ये काय असतो, डिवायडंट असतो, आणि बीमध्ये डिवायझर असतो. ओके. नंतरची स्टेप आहे इनिशियलाइज DPTR ॲज अ मेमरी पॉईंटर फॉर स्टोरिंग रिझल्ट. मग पुन्हा काय करायचं, DPTR आपल्याला इनिशियलाइज करायचं आहे आणि त्याला एक मेमरी ॲड्रेस द्यायचं आहे का, तर त्या मेमरी ॲड्रेसवर आपल्याला काय आपल्याला रिझल्ट स्टोअर करता येईल म्हणून. ओके. नंतर स्टोअर द क्वेश्चन ॲट मेमरी ॲड्रेस E000H. मग आपल्याला काय करायचं आहे, ते एक मेमरी ॲड्रेस घ्यायचा आहे, आणि जो क्वेश्चन काय की जो आपण DPTR इनिशियलाइज केला डेटा म्हणजे मेमरी पॉईंटरनी, आणि नंतर जो रिझल्टमधला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तर मेमरी ॲड्रेसला स्टोअर करायचं, कोणत्या E000H या मेमरी ॲड्रेसला. ओके. नंतर काय करायचं, पुन्हा इन्क्रीमेंट मेमरी पॉईंटर बाय 1. पुन्हा DPTRमधला जो रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आपण ॲड्रेस घेतला होता त्या ॲड्रेसला एकने इन्क्रीमेंट करायचं. ओके. आणि नंतर काय करायचं, मूव द कंटेंट ऑफ रजिस्टर बी. नंतर आपण डिव्हिजन केल्यानंतर ॲक्युमुलेटरमध्ये काय स्टोअर होतं, क्वेश्चन स्टोअर होतं, तो आपण तो क्वेश्चन कशामध्ये E000H मध्ये स्टोअर केला ॲज अ रिझल्ट म्हणून. आणि नंतर एक मेमरी पॉईंटर एकने इन्क्रीमेंट केला, आणि त्याच्यामध्ये काय जो रजिस्टर बीमधला कंटेंट आहे तो डिव्हिजन झाल्यानंतर त्याच्यामध्ये रिमाइंडर स्टोअर असतो, तो आपण त्याच्यासाठी काय घेतलेला आहे, मेमरी ॲड्रेस घेतला आहे. मग तो जो कंटेंट आहे रजिस्टर बीमधला तो त्याच्यामध्ये घेतो आपण, अगोदर घेतो अकुमुलेटरमध्ये, राईट. मग अकुमुलेटरमध्ये घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, स्टोअर द रिमाइंडर ॲट मेमरी लोकेशन E001H. मग ते अकुमुलेटरमध्ये घेऊन मग काय, तो अकुमुलेटरमध्ये काय आलं, ते रिमाइंडर आलं. मग तो रिमाइंडर आपण काय करतो, जो मेमरी ॲड्रेस लोकेशन घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आपण स्टोअर करतो. म्हणजे E000H मध्ये काय राहणार, क्वेश्चन राहणार, आणि E001मध्ये काय सेव्ह राहणार, स्टोअर होतो रिमाइंडर. आणि नंतरची स्टेप आहे स्टॉप. ओके. तर आता बघूया, आता बघूया ते प्रोग्रॅमिंग कसं आहे. ओके. तर प्रोग्राम बघा. पहिली स्टेप आहे मूव DPTR #D000H. हा जो आहे ॲज अ मेमरी पॉईंटर घेतलं आहे DPTR, आणि त्याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे, एक मेमरी ॲड्रेस कोणता, D000H, एक नंबर अगोदर स्टोअर करण्यासाठी. नंतरची स्टेप आहे मूव A@DPTR. मूव @DPTR म्हणजे काय, DPTRच्या मेमरी ॲड्रेसमधला कंटेंट अकुमुलेटरमध्ये मूव करायचं. ओके. नंतरची स्टेप आहे मूव
BA म्हणजे काय, ॲक्युमुलेटरमधला कंटेंट रजिस्टर बीमध्ये आपण काय करतो, मूव करतो, कॉपी करतो. का तर तो आहे, तो अगोदर आपण घेतले डिवायझर म्हणजे ज्याने डिवाईड करायचं तो. ओके. नंतर इन्क्रीमेंट INC DPTR म्हणजे काय, अगोदर आपण DPTRमध्ये मेमरी ॲड्रेस घेतला D000H, नंतर त्याला एकने इन्क्रीमेंट करायचं, राईट. म्हणजे इन्क्रीमेंट DPTR ती इन्स्ट्रक्शन आहे. मग त्यानं काय होईल, त्याचं मेमरी ॲड्रेस काय होईल, मग DPTRमध्ये D001 होईल. ओके. मग नंतर काय करायचं, MOV A@DPTR म्हणजे DPTRमधला जो नेक्स्ट ॲड्रेस आहे D001मधला, त्याच्यातला डेटा ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह करायचं. ओके. नंतरची स्टेप आहे DIVAB म्हणजे डिव्हिजन करायचं आपल्याला. तर DIVAB तर एमध्ये असतं. आता एमध्ये जे आपण घेतले ते आहे डिवायडेंट आणि बीमध्ये घेतलं आहे डिवायझर, राईट. आता त्याच्यानंतर डिव्हिजन जर झालं तर रिझल्ट कशामध्ये स्टोअर होतं, एमध्ये क्वेश्चन स्टोअर होतं टेम्पररी आणि बीमध्ये रिमाइंडर स्टोअर होतं, राईट. मग काय करायचं आपण, तर ते जे एमध्ये क्वेश्चन स्टोअर झाले, बीमध्ये रिमाइंडर स्टोअर झालं आहे, तर त्याला आपण एका मेमरी ॲड्रेसला परमनंटली स्टोअर करूयात. ओके. नंतर त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे मूव DPTR #E000H म्हणजे आपण काय घेतलं, मग ॲजर डेटा पॉईंटर म्हणजे मेमरी पॉईंटर घेतलं DPTR, पुन्हा त्याच्यामध्ये मेमरी ॲड्रेस सेंड केला E000H. ओके. नंतर काय केलं, नंतरची स्टेप आहे MOV@DPTR, A म्हणजे ॲक्युमुलेटरमधला जो कंटेंट आहे तो DPTR म्हणजे जो मेमरी ॲड्रेस आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, मूव्ह करतो, राईट, म्हणजे स्टोअर करतो. नंतरची स्टेप आहे INC DPTR म्हणजे आता नंतर आपण काय घेतलं, रिझल्ट स्टोअर करण्यासाठी मेमरी ॲड्रेस घेतलं, त्याच्यामध्ये ते DPTRमध्ये का, मग DPTR एकने इन्क्रीमेंट केला म्हणजे त्याच्यातला जो मेमरी ॲड्रेस आहे तो एकने काय होतं, इन्क्रीमेंट होतं, म्हणजे काय होतं E001H होतं, राईट. आणि नंतर आपण काय करतो, आता रिमाइंडर कशात आहे, रजिस्टर बीमध्ये, मग तो आपण मूव्ह करावं लागतं ॲक्युमुलेटरमध्ये. मग त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे मूव्ह AB, राईट. कंटेंट ऑफ रजिस्टर बी इज कॉपीड इन टू ॲक्युमुलेटर. ओके. नंतर आहे लास्ट स्टेप की MOV@DPTR, A म्हणजेच काय असणार आहे, ॲक्युमुलेटरचा कंटेंट कशामध्ये, DPTRच्या मध्ये असणाऱ्या मेमरी ॲड्रेसला स्टोअर होतो. ओके. म्हणजेच काय, E000Hला स्टोअर होतं क्वेश्चन आणि E001ला स्टोअर होतं रिमाइंडर. आणि नंतरची स्टेप आहे डायरेक्ट इन्स्ट्रक्शन आहे एंड. ओके. त्याच्यामध्ये डेटा बघा, D000Hमध्ये 03 घेतलं आणि D001मध्ये Hमध्ये 13 घेतलं, 13H. तर पहिला आहे डिवायझर, दुसरा आहे डिवायडंट, नंतर रिझल्ट E000Hमध्ये येईल 06H आणि E001Hमध्ये येईल 01H. तर 06 आहे क्वेश्चन आणि 01 आहे रिमाइंडर. ओके. तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का या प्रॉब्लेममध्ये, जर कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. ओके. याच्यानंतर बघूया ALP फॉर अँड ऑपरेशन म्हणजे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग फॉर अँड ऑपरेशन. ओके. तर याच्यामध्ये बघा फ्लोचार्ट बघूया. पहिली स्टेप आहे स्टार्ट, नंतर आहे मूव द फर्स्ट डेटा इन रजिस्टर R1. तर पहिला डेटा जो आहे तो रजिस्टर R1मध्ये आपण मूव करतो. नंतर मूव द सेकंड डेटा इन रजिस्टर, मूव द सेकंड डेटा इन ॲक्युमुलेटर आणि जो सेकंड डेटा आहे तो ॲक्युमुलेटरमध्ये मूव केला. नंतर अँड द बोथ द डेटा अँड रिझल्ट विल बी इन ॲक्युमुलेटर. अँड याच्यामध्ये काय असतं, ऑल अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स आर परफॉर्म इन ॲक्युमुलेटर ALU अँड ॲक्युमुलेटर शुड बी वन ऑफ द ऑपरँड अँड रिझल्ट विल बी स्टोअर इन ॲक्युमुलेटर टेम्पररी. ओके. असं आहे. तर याच्यानंतर काय होतं, अँड ऑपरेशन झाल्यानंतर दोघांचं मग रिझल्ट टेम्पररी ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर होतं. मग ते आपण काय आउटपुटला पाठवून देऊ. तर मग काय, तर सेंड द रिझल्ट ऑन पोर्ट 1. मग ॲक्युमुलेटरचा जो डेटा आहे, रिझल्ट आहे, तो आपण पोर्ट 1ला सेंड करतो. आणि शेवटची स्टेप आहे स्टॉप. ओके. तर याच्यामध्ये प्रोग्राम बघा, मूव
तर याच्यामध्ये आहे MOV R1#24H, नंतर MOV A,#65H. आता इथं बघा R झालं आहे फक्त, तर तिथं करेक्शन करून घ्या, R1 करा. ओके, तर R1 आहे तिथे, तर R1#24H करायचं. म्हणजे काय 24 जो आहे तो आहे डेटा, राईट. आणि नंतर आहे MOV A#65H, आणि ॲक्युमुलेटरमध्ये 65H हा दुसरा डेटा टाकला. नंतर ANA केलं, ANL सॉरी, म्हणजे अँड ऑपरेशन घेतलं, आणि म्हणजे कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर इज अँडेड विथ द कंटेंट ऑफ रजिस्टर R1. ओके, आणि रिझल्ट विल बी स्टोअर इन ॲक्युमुलेटर टेम्पररीली. असं झाल्यानंतर काय ॲक्युमुलेटरमधला डेटा आपण पोर्ट 1ला काय करतो, मूव्ह करतो. मग मूव्ह P1, A, आणि शेवटची स्टेप आहे एंड. तर आता याचा रिझल्ट बघूया. आता आपण इनपुट घेतले, सपोज इनपुट काय इनपुट आहे 24H आणि 65H, राईट, आणि आउटपुट येतं मग 24H. तर आपण बघूया की बायनरीमध्ये आपण 24ला कसं लिहू शकतो, 0010 आणि 0100, म्हणजे 24H झालं. नंतर 65ला 0110 आणि 5ला लिहितो 0101, राईट. तर याचं अँडिंग केलं तर नंतर टू टेबल काय असतं, अँडिंगचं असतं 000 001 010 0 अँड 111 असं लॉजिक असतं. मग 0 अँड ऑपरेशनचं 0 into 1 ते येतं 0, नंतर 000 येतं, 1 into 1 1 येतं, 000 येतं, 000 येतं, नंतर 111 येतं, आणि 010 येतं. मग तुमचा जो शेवटचा आउटपुट येतं ते काय येतं, 0010 0100. आणि जर तुम्ही आपण त्याला हेक्साडेसिमलमध्ये जर कन्वर्ट केलं तर ग्रुप ऑफ 4 बायनरी बीट केल्यानंतर ते काय येतं, ते येतं 24. तर हा आहे काय याचं एंडिंग नंबर. ओके, तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का? कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. ओके, आता बघूया ऑर ऑपरेशन, म्हणजे ALP फॉर ऑर ऑपरेशन. याच्यामध्ये फ्लो चार्ट बघा. पहिली स्टेप आहे स्टार्ट, नंतर आहे मूव्ह द फर्स्ट डेटा इन रजिस्टर R1. तर पहिला जो नंबर आहे तो रजिस्टर R1मध्ये घेतला. नंतर मूव्ह द सेकंड डेटा इन ॲक्युमुलेटर, जो दुसरा नंबर आहे तो आपण त्याच्यामध्ये ॲक्युमुलेटरमध्ये घेतो. नंतर काय करतो बघा, नंतरची स्टेप आहे द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर इज ऑरेड विथ द कंटेंट ऑफ रजिस्टर R1. तर याच्यामध्ये काय करायचं, ऑरिंग करायचं. म्हणजे काय, जो ॲक्युमुलेटरमधला कंटेंट आहे त्याच्याशी ऑर करायचं. काय कोणाशी, ॲक्युमुलेटरचं कंटेंट ऑरेड विथ द कंटेंट ऑफ रजिस्टर R1, राईट. नंतर रिझल्ट कुठं ॲक्युमुलेटरमध्ये टेम्पररी स्टोअर होतो. मग तो रिझल्ट आपल्याला पोर्ट 1ला सेंड करायचा. म्हणजे काय, सेंड द रिझल्ट ऑन पोर्ट 1, आणि नंतरची स्टेप आहे स्टॉप. ओके, अगदी सोपा प्रोग्राम आहे. नंतर प्रोग्राममध्ये बघा, पहिली स्टेप काय, मूव्ह R1#45H, म्हणजे 45H हा डेटा आहे. तो डेटा कुठं आपण हे करतो, मूव्ह करतो R1मध्ये, रजिस्टर R1मध्ये. ओके, तर हा जो R1 आहे, सपोज आपण काय त्याच्यामध्ये 8051 किती रजिस्टर बँक आहे, 4 रजिस्टर बँक आहे. बँक 0, बँक 1, बँक 2 आणि बँक 3. आता त्याच्यामध्ये 7 रजिस्टर राहतात. कोणते, R0 to R7. मग त्याच्यामधलं एक आपण सपोज बँक 0 सिलेक्ट करूयात. बँक 0मधला हा रजिस्टर R1. ओके, गॉट इट. ओके, देन नंतर आपण प्रोग्राम बघूया. मूव्ह R1#45H, नंतर आहे मूव्ह A#35H. पहिला नंबर घेतला 45H, तो रजिस्टर R1मध्ये सेंड केला, मूव्ह कॉपी केला. नंतर आहे 35H, तो ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह केला. नंतर दोघांची ऑरेड केली, म्हणजे काय, कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर ऑरेड विथ द कंटेंट ऑफ रजिस्टर R1, अँड रिझल्ट इज स्टोअर इन ॲक्युमुलेटर. असं झाल्यानंतर टेम्पररी स्टोअर होतं, ऑरिंग करायची. नंतर जो मूव्ह आहे ॲक्युमुलेटरमधला जो रिझल्ट आहे तो आपण पोर्ट 1ला मूव्ह करतो, आणि शेवटी
स्टेप आहे एंड. क्लिअर. तर याच्यामध्ये आपण रिझल्टमध्ये बघा इनपुट काय 45H आणि 35H, आउटपुट काय येतं 75H येतं. ते कसं बघूयात आपण. राईट साईडला दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा 0 0 1 0 0 अँड 0 1 0 1 म्हणजे पहिलं आहे 45H, नंतरचं आहे 3साठी 0 0 1 1 आणि 5साठी 0 1 0 1. ते झालं मग 35H. मग याचं ऑरेड करायचं. ऑरेडचं आपल्याला ट्रूथ टेबल माहिती आहे. ऑर ऑपरेशनसाठी कसं असतं 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 1 असतं लॉजिक, राईट. मग बघा 1 1 1 आलं, 0 0 0 1 1 1, नंतर 0 0 0, नंतर 0 1 1 आलं, 0 1 1 आलं आणि 1 0 1 आलं आणि 0 0 0 आलं. मग काय आलं 0 1 1 1 0 1 0 1 म्हणजे काय 75, दॅट इज 75H. ओके. हे झालं ऑर ऑपरेशनचा प्रोग्राम. याच्यामध्ये काही कोणाला काही क्युरी आहे का? जर कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता, राईट. ओके. नंतरचा प्रोग्राम आहे ALP फॉर XOR ऑपरेशन, दॅट इज असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग फॉर XOR ऑपरेशन. याच्यामध्ये फ्लो चार्ट आहे. पहिला आहे स्टार्ट ऑपरेशन, स्टार्ट. नंतर आहे मूव द फर्स्ट डेटा इन रजिस्टर R1, नंतर मूव द सेकंड डेटा इन ॲक्युमुलेटर A, नंतर द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर इज एक्सॉरेड विथ द कंटेंट ऑफ रजिस्टर R1. तर पहिल्या स्टेपमध्ये काय घेतलं आपण, जो डेटा आहे तो डेटा रजिस्टर R1मध्ये घेतला. दुसऱ्या स्टेपमध्ये जो इमिडिएट डेटा आहे तो ॲक्युमुलेटरमध्ये डायरेक्टली काय केला, मूव केला. नंतर ॲक्युमुलेटरमधला जो डेटा आहे तो त्या डेटाशी R1मधला जो डेटा आहे त्याचं ऑरिंग केला. ओके. नंतरची स्टेप आहे सेंड द रिझल्ट ऑन पोर्ट P1. म्हणजे काय होतं, जे ऑरिंग ऑर ऑपरेशन केल्यानंतर जो रिझल्ट आहे तो टेम्पररी स्टोअर होतो ॲक्युमुलेटरमध्ये. मग ॲक्युमुलेटरमध्ये आपल्याला तो सेंड करायचा कुठं, पोर्ट 1ला, आउटपुटच्या पोर्ट 1ला. ओके. पोर्ट 1ला स्टोअर करायचं आणि नंतरची स्टेप आहे स्टॉप. ओके. नंतरचा प्रोग्राम म्हणजे तोच प्रोग्राम आहे तो. त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे मूव R1 #77H, म्हणजे 77 हा जो डेटा आहे रजिस्टर R1मध्ये काय केला, कॉपी केला म्हणजे मूव केला. नंतर आहे मूव A, #82H, म्हणजे नंतर सेकंड जो डेटा आहे तो आहे 82H. तो 82H घेतला ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर केला. नंतर एमध्ये 82 आहे, R1मध्ये काय केलं 77 आहे. नंतर XRLA R1, मग एक्सॉरिंग केलं म्हणजे कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर इज एक्सॉरेड विथ द कंटेंट ऑफ रजिस्टर R1 अँड रिझल्ट इज स्टोअर इन ॲक्युमुलेटर. ओके. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे मूव P1A, म्हणजे ॲक्युमुलेटरमधला जो रिझल्ट आहे तो पोर्ट 1ला आपण काय करतो, मूव करतो. नंतरची स्टेप आहे एंड. याच्यामध्ये आता रिझल्ट बघा. तर इनपुट दिलं आपण 77H, 82H आणि नंतर आउटपुट येतं आपल्याला F5H. ते कसं येतं बघूया. एक्सॉरिंग करायचं आहे. नंतर एक्सॉरिंगचं ट्रूथ टेबल कसं आहे, व्हेन इनपुट्स आर डिफरंट आउटपुट इज 1, असं असतं एक्सॉरचं. नंतर आपण बघूया काय 77ला काय लिहिता येईल आपल्याला 0 1 1 1, नंतर 0 1 1 1, दॅट इज 77H. नंतर 82ला कसं लिहिता येईल, Hला 1 0 0 0, नंतर 0 0 1 0, राईट, म्हणजे 82H. देन आता एक्सॉर करायचं म्हणलं 0 एक्सॉर 1 0 1 1 1 0 1 0 1 0 0 0 1 0 1 1 0 1 1 0 1 0 1 1, दॅट मीन्स 1 1 1 1 0 1 0 1, म्हणजे काय आलं F5. ओके. तर अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरमध्ये काय बघितलं, डिव्हिजन ऑफ 2 8-bit नंबर बघितलं, एक्सॉर या अँड ऑपरेशन बघितलं, ऑर ऑपरेशन बघितलं आणि एक्सॉर ऑपरेशन बघितलं. तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का? कोणाला जर काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. ओके. स्टॉप करा.